एकनाथ खडसे तुझं वय, तुला डोकं टाळ्यावर राहायला पाहिजे. अरे मग ती कष्टकरी असणारी शेतमजूर महिला असेल किंवा IAS असलेली महिला असेल, त्यांची इज्जत काय वेशीवर टांगलेली नाही. तुला थोडी तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास, की कुणीतरी यूट्यूबर बोलला म्हणून मी बोललोस. अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का? तू लक्षात ठेव, निसर्गानं तुला खूप शिकवलं आहे, तरीसुद्धा तुझं डोकं टाळ्यावर नाही. या एकनाथ खडसेच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही सभापती महोदयांकडे तक्रार करणार आहोत. कारण याचं जे वर्तन आहे, महिलांच्या प्रती याचं जे भाष्य आहे हे अक्षम्य आहे. याचं भाष्य नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचं आहे, महिलांचा सार्वजनिक अपमान करणार आहे. म्हणून याच्यावर गुन्हेगारी खालीसुद्धा कारवाई व्हावी. एवढंच नाही तर नार्को अनालिसिस टेस्ट याची झाली पाहिजे. कारण अशी माणसंच जी कारणीभूत आहेत की महिलांना समोर न येऊ देणारी आणि एक गॉसिप तयार करायचं, एक क्लाउड तयार करायचं. अरे स्वतःच्या घरीसुद्धा महिला आहेत, स्वतःच्या घरीसुद्धा राजकारणात महिला आहेत, स्वतःच्या घरीसुद्धा महिला एक पुढचं पाऊल म्हणजे या जगामध्ये पुढं गेलेले आहेत आणि ते कार्य करत आहेत. याची तरी माणसांनी थोडी बाळगली पाहिजे. परंतु हा बाळगणारा माणूस नसून हा हरवलेला माणूस आहे आणि हा राजकारणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो, कुणालाही बदनाम करू शकतो. यासाठी पूर्ण कायदेशीर जे प्रयत्न करता येतील ते केले जातील.